इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊराव काशीनाथ डगळे यांचा त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली। भाऊराव डगळे स्थानिक भूमिपुत्र असून नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली होती। त्र्यंबकेश्वर गाव, मंदिर परिसर, निवृत्तीनाथ महाराज मंदिर पासून जव्हार फाटा अशी दर्शनी रॅली। इथला शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या सर्व स्तरामध्ये आपला वंचित समूह जो आहे तो आजपर्यंत वंचितच राहिला आहे। वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन महासंघाचे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला इगतपुरी तालुक्यासाठी एक वंचितचा आपला उमेदवार दिलेला आहे। भाऊराव डगळे यांच्या माध्यमातून निश्चितच वंचितांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात सर्व स्थानिकांचं ठरलेलं आहे। आता आम्हाला स्थानिक उमेदवार, स्थानिक भूमिपुत्र द्यायचा आहे। निश्चितच भाऊरावांच्या माध्यमातून स्थानिक उमेदवार म्हणून स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते निश्चितच मार्गी लावले जातील अशी अपेक्षा आहे। आणि आज आमच्या सर्वांचं ठरलेलं आहे की आपल्याला स्थानिक उमेदवार, स्थानिक भूमिपुत्र म्हणून भाऊराव द्यायचा आहे। कोणी कितीही मातावर स्वतःला समजो, शेकडो गाड्या घेऊन येतात, लोक दडपशाहीचं राजकारण दाखवतात, लोकांना फोन करतात, तुम्ही इकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे जाऊ नका। हे लोकांची त्यांची जी गुंडशाही आहे या गुंडशाहीला संपवण्यासाठी आम्हाला एकच पर्याय आहे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊराव डगळे। येत्या 20 तारखेला कुठल्या भूलथापांना बळी न पडता आपण सर्वांनी, शोषित पीडित वंचित घटकांनी गॅस सिलेंडर समोरील 9 क्रमांकाचं बटन दाबून आपण भाऊराव डगळेंच्या माध्यमातून संविधानाचा एखादा रक्षक, संविधान रक्षक आपल्याला तयार करणं गरजेचं आहे। आरक्षणाची भूमिका आज आपल्या सर्वात महत्त्वाची आहे। लोक धर्माच्या नावावर मतदान मागत असतील, परंतु आज आमचं आरक्षण धोक्यात आहे। हे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून आपण भरघोस मतांनी विजय करावं ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचा। ह्या लोकशाहीच्या लढ्यात सहभाग घेऊन आणि महाराष्ट्रभर किमान 200 उमेदवारांची दखल चालू आहे आणि त्यापैकी एक त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार म्हणून भाऊरावजी डगळे साहेब, की ज्यांना राजकारणाची पूर्णपणे जाण असलेली सुशिक्षित उमेदवार, तसंच त्यांना जोडून त्यांचेच पाहुणे म्हणून या महाराष्ट्राचे इगतपुरी तालुक्यातले, नाशिक जिल्ह्यातले प्रथम IAS अधिकारी चंद्रकांतजी खाडे साहेब अशा ह्या संगनमताच्या जोडीनं ज्या लेखणीच्या जोरावर हा भारत देश एक संघ असतो आणि तो एक संघ राहावा म्हणून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित, वंचितांसाठी हा घाट घातला आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून भाऊरावजी डगळे आमदार म्हणून आपल्या विधान परिषदेमध्ये गेले पाहिजेत, विधानसभेत गेले पाहिजे। गरिबांच्या, शोषितांचा हक्क शाबूत राखण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण चाललं आहे, कुठं पदोन्नतीचं आरक्षण थांबवलं आहे आणि हे आरक्षणाचं शेतकऱ्यांचा मोठा ज्वलंत प्रश्न आहे। मी तर असं ऐकलं आहे की त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जो भाताचा तालुका आहे तिथं भाताला क्विंटलवारी घेतलं जातं आहे। इथली मार्केट कमिटी काय करते त्यांनी हा विचार करावा। शेजारी घोटी बाजारपेठ आहे, तिथं 80 किलोचा काटा, तिथं क्विंटलचा काटा, असं मी ऐकले सूत्रांकडची माहिती आहे। ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय शोधण्यासाठी भाऊरावजी डगळे साहेब हे आपल्याला निश्चितच न्याय देतील, कारण ती सुशिक्षितांची जोडी आहे। जोडीला बुकाणे साहेब आहेत, त्यांच्या जोडीला दादासाहेब आहेत, त्यांच्या जोडीला सरपंच आहेत आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातली किमान सगळीच जनता, कडलक साहेबांसह सगळीच जनता त्यांच्याबरोबर आहे। घाटाच्या खालीही ठरलं आहे, घाटाच्या वरही ठरलं आहे आणि सगळ्यांनी भाऊरावांना पाठिंबा देण्याचं ठरलं आहे। आपणही त्या गर्दीत सामील व्हा आणि भाऊंना निवडून आणा, कारण की आता आपण जे उमेदवार बघतोय सगळ्याच ठिकाणी कोणी किती कोलाट्या उड्या खाल्ल्यात हे सगळ्यांना ज्ञात आहे। ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, कुणाची बादली निघाली तर कुणाचा हंडा निघाला आहे। आमचं गॅस सिलेंडर आहे, ते पेटवल्याशिवाय तुम्हाला चुलाही पेटणार नाही आणि स्वयंपाकही होणार नाही। भाकर जर खायची असेल तर गॅस सिलेंडरला मतदान करा, एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत। राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। इथं विचाराची लढाई, विचारांनी लढायची आहे म्हणून भाऊरावांना मदत करा, सहकार्य करा। वंचित बहुजन आघाडीचा। सर्वप्रथम ही जी विधानसभा आहे हा संघर्षाचा वेळही आपण बघत असतो की इथला आदिवासी असेल, इथला बौद्ध असेल, इथला OBC असेल, इथला गरीब मराठा असेल, हा संघर्षाचा काळ आहे। इथल्या आदिवासींचं, OBCंचं, आदिवासींचं सर्व आरक्षण या ठिकाणी धोक्यात आहे। आपण बघत असतो
इकडे जे प्रस्तावित पक्षाचे काही उमेदवार आहेत हे फक्त सत्तेसाठी आलेत, कोणती विचारधारा यांच्याकडे नाही आहे, फक्त सत्ता हवी आहे आणि आपले दुकाने शाबूत ठेवण्यासाठी ते माकडउड्या या ठिकाणी मारत आहेत. प्रामुख्यानं या भारत देशावरती, या महाराष्ट्रावर किती मोठं संकट आलं आहे. आज आमच्या गोरगरिबांचं आरक्षण या ठिकाणी हिरावून घेत जात आहे. महायुतीने जो अजेंडा मांडला त्याला महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन आज आमचं या ठिकाणचं अस्तित्वच या ठिकाणी नाहीसं करत आहे. ज्या बाबासाहेबांना राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण दिलं, प्रतिनिधित्व दिलं, त्यामुळं आज आमचे मुलं शिकले. या ठिकाणी सर्वच आमदार असेल, हिला आदिवासी असेल, हिला ओबीसी असेल, हिला ST असेल, त्या आरक्षणामुळेच आज या ठिकाणी आमदार झालेत. तेच आरक्षण धोक्यात आहे. म्हणून बाबासाहेबांचे नातू माननीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून आज उच्च न्यायालयाने या ठिकाणी याचिका दाखल केली का राज्यांनी तो आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी कसा बघायचा आहे. म्हणून विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे आहेत. म्हणून भाऊराव डगळे यांना या ठिकाणी बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि तो लढा या ठिकाणी आपल्याला वाचवायचा आहे. या ठिकाणी एवढे बोलतो. बहुजन आघाडीचे जे आम्हाला स्थानिक उमेदवार जे मिळाले आहेत भाऊराव डगळे, तर हे आमच्या सगळ्या महिलांना माझं आव्हान आहे की सगळ्या महिलांनी गॅस सिलेंडरलाच मत करून आपलं मतदान देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. आणि